नमस्कार शेतकरी मित्रांनो. मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते, त्यांच्यासाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तब्बल 164 कोटी 83 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळाला आहे आणि मदतीचे निकष काय आहेत आणि ही मदत तुमच्या खात्यात कधी जमा होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, 18 मे 2026 रोजी महसूल व वन विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 2026 मध्ये राज्याच्या विविध विभागात अवकाळी पाऊस झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून ही मदत दिली जात आहे. एकूण मंजूर निधी 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपये इतकी मंजूर झाली आहे. आता पाहूया तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे. तर पहिला आहे पुणे विभाग. सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठी 10 कोटी 52 लाख रुपये निधी मंजूर झाली आहे. आणि नंतर आहे नागपूर विभाग. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 कोटी 64 लाख रुपये निधी मंजूर आहे. आणि नंतर आहे कोकण विभाग. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 24 लाख 13 हजार रुपये निधी वितरित करणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, जालना आणि लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी 6 कोटी 82 लाख रुपये. त्याच्यानंतर आहे अमरावती विभाग. अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी 36 लाख 43 हजार रुपये इतकी निधी मिळणार आहे. आणि नंतर आहे नाशिक विभाग. सर्वात जास्त मदत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक 145 कोटी 87 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्याला एकट्याला 73 कोटीहून अधिक निधी मिळाला आहे. ही मदत मिळण्यासाठी शासनाने काही कडक नियम देखील लावले आहेत, जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल. यामध्ये कोणत्याही मध्यस्थ राहणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की बँकांनी या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती करून घेऊ नये किंवा कोणत्याही वसुलीसाठी वापरू नये. ही मदत एका हंगामात एकदाच दिली जाते. तसेच लाभार्थी यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जर तुम्ही मार्चमधील अवकाळी पावसामुळे बाधित असाल आणि तुमचे पंचनामे झाले असतील तर तुमच्या तहसील कार्यालयाशी किंवा तलाठ्यांशी संपर्क साधा. तुमची माहिती संगणकीय प्रणालीवर भरली गेली आहे की नाही याची खात्री करा. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचा हक्क मिळण्यास मदत होईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन सरकारी निर्णयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.